आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील आच्छी गावात आज आगळा-वेगळा आंदोलनात्मक उपक्रम पार पडला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तापी मातेला साडी चोळीचा आहेर अर्पण करून विशेष प्रार्थना करण्यात आली. नीट परीक्षा, पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. धुळे ग्रामीण जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या हस्ते हा धार्मिक विधी पार पडला. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही पुन्हा करण्यात आली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणीही करण्यात आली. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचीही मागणी करण्यात आली. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असल्याचे शाणाभाऊ सोनवणे यांनी सांगितले. त्यांच्या न्याय्य मागण्यांची पूर्तता करण्याचे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केले. विद्यार्थ्यांवरील कथित अन्याय त्वरित थांबवावा असेही ते म्हणाले. यावेळी केंद्र सरकारला सद्बुद्धी लाभावी अशी प्रार्थना तापी मातेकडे करण्यात आली. कार्यक्रमात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थी एकता जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापल्याचे या आंदोलनातून दिसून आले. प्रतिनिधी नवनीत बागलेसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा. ज्या मुलांवर, विद्यार्थ्यांवर, ज्या म्हणजे महिलांवर, मुलींवरती 15-15, 16-16 वर्षांच्या मुलींवरती जे पोलिसांनी अत्याचार केलेले, त्यांना अटक केलेली आहे, त्या सगळ्यांचे गुन्हे मागे घेतले पाहिजे. तात्काळ त्यांना सोडलं पाहिजे पोलीस स्टेशनमधून. आणि या विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ दखल घेतली पाहिजे. आणि जे विद्यार्थी नीट परीक्षा लीक झाल्यामुळे 20 तरुणांनी या ठिकाणी जीव गमावलेला आहे, आत्महत्या केलेली आहे, त्या परिवाराला कमीत कमी सरकारने 1-1 कोटीची मदत द्यावी. अशा ज्या सर्व मागण्या आहेत, इतर मागण्या आहेत, या मागण्यांसाठी हे मुलं रस्त्यावर उतरलेत. विद्यार्थी, या देशाचं भविष्य हे रस्त्यावर आहे. आणि अशा वेळेस आता 1 महिन्यापासून हे विद्यार्थी आंदोलन करताय आणि सरकार, भारत सरकार दखल घ्यायला तयार नाही. चौकीदार कुठं गायब झालेले आहेत? चौकीदार एक शब्द बोलायला तयार नाही. म्हणून पंतप्रधानांनी, गृहमंत्री अमित शाह आणि शिक्षण मंत्री यांनी तात्काळ दखल घेऊन आणि शिक्षण मंत्रीचा राजीनामा घेऊन त्यांना परमेश्वर, आमची ही तापी माता, आम्ही तापी काठावर राहणारे लोक, आमच्या या तापीला आम्ही माता म्हणतो. आणि या तापी आमच्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा आम्ही या तापी मातेला आहेर चढवतो. आज देशावर संकट आलेलं आहे, म्हणजे विद्यार्थ्यांवर, म्हणजे येणाऱ्या भविष्य भारत घडवणाऱ्या विद्यार्थ्यांवरती संकट आलेलं आहे. आणि ते संकट दूर हो आणि तशी सद्बुद्धी या भारत सरकारला परमेश्वर, आमची तापी माता देव. म्हणून आम्ही आज या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मिळून या ठिकाणी तापी मातेला आहेर या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे.